आणि ह्यातलं एक मिशन मी तुम्हाला अगोदर सांगतो की पप्पांना डान्स करायला लावणार आहे. कसं काय मित्रांनो, मी आहे गौरंग मंचेकर. वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आणि आज मी विचार केला आहे की चला आपण असंच आगळ्या वेगळ्या काहीतरी व्हिडिओ बनवूया. तर आज आहे माझ्याकडे 5 मिशन आणि हे 5 मिशन मला व्हिडिओ संपायच्या अगोदर कंप्लीट करायचे आहेत. मी लगेच सांगतो तुम्हाला काय आहेत 5 मिशन. आणि आता पहिला मिशन मी तुम्हाला लगेच सांगतो की पहिला मिशन काय आहे. सो मी हळू बोलतो कारण की मम्मी पप्पांना मला कळवून नाही द्यायचं आहे की मी असं काहीतरी मिशन करतो आहे, कारण की त्यांच्याकडनंच मला ह्या सगळ्या गोष्टी काढून घ्यायच्या आहेत. सो पहिला मिशन असा आहे की मम्मीकडनं माझ्याबद्दल 3 जेन्युइन कॉम्प्लिमेंट्स मी कशापेक्षा तरी काढून घेणार आहे. ते कसे काढून घेतो ते लवकरच तुम्ही बघा. मदर ऑफ मंचेकर म्हणजे काय इकडे सजवायला ठेवलंय माझा टॉवेल. हा, मदर ऑफ मंचेकर तिथे खुर्चीवर टाकला होता. काय चाललंय? सुकायला ठेवलं. काय चाललंय, काय बघतेस? तर मला सांग, मी असंच अचानक भयानक माझ्या डोक्यामध्ये कसा विचार आला मलाही नाही माहिती. वाह क्या एक्टिंग कर रहा है. की मी पाहिल्याची माझी स्किन अगोदर विचार करत होतो त्याच्यात किती किती फोड्या होतात, 10-15 तर फोड्या होत्या. मी तेव्हा एकदा रील केलेली. तर चांगला झालाय. आधी बट काय वाटतं, काय काहीतरी ऍट्रिब्यूट. चेहरा चमकतो. चेहरा चमकतोय. नाईस, हा. चेहरा चमकतोय. ठीक आहे, स्किन तर मला माहितीये की आता चमकते आहे. चमकतो. बट अदर दॅन दॅट तुला असं काय वाटतं का की माझ्या पर्सनॅलिटी मध्ये चेंज झालेला आहे का? हिपोक्रेसी की भी सीमा होती है. पर्सनॅलिटी मध्ये हा. कामं जास्त करतो वगैरे काय, तुला तुला काय वाटत असेल ते सांग. काही की नाही करत मी. करतो नाही करत. तसं, हा, पण हे असे मदत नाही पसारे करत. टाकतो. बस पसारे टाकतो. उठलं की गादी कुठे टाकतोस? पप्पाने आज टाकली गादी, काल मी टाकली गादी, संध्याकाळ झालं तरी ती गादी बाहेरच. आणि मग सांगून कामं करणं वेगळी आणि स्वतःहून कामं करणं वेगळी. सायलेन्स इज लाऊड. बट हम्म. आपण आता फोकस करूया का प्लस साइन वर, हा, पॉझिटिव्ह वर. मग तू पॉझिटिव्ह. विचारलंस मग मी सांगितलं. मग अजून तुला काहीच नाही वाटत? अजून कुठे काय करतो? हा? माझ्यात काहीच नाही वाटत तुला? हा, काय करतो अजून? मग कुठे काय करतो? एक कॉम्प्लिमेंट घेतले 2 बाकी कशा बशा आता मी काढणारच आहे लवकरात लवकर. एक मला अजून विचारायचं आहे की मम्मी जर समज मी कधी अचानक भयानक असं फुल केस कापली, तुला आवडेल? नाही का नाही आवडणार? नाही का नाही आवडणार ते मला. टकला देखने को किसको आवडेगा? हा, मग पण स्टील का म्हण लोक आता केस एवढं special काय पाहिजे वाट- म्हणून काय काय करतात. एवढं स्पेशल काय वाट की तुला नको आहे की पूर्ण मी- केस कधी कापतात माहितीये सगळ्यांमध्ये. अरे हो, का नाही कापायचे. का पण का चांगली आहेत म्हणून, का काय जाड वाटतं? आहेत, सिल्की आहेत असं म्हणून. नाईस. हम्म. 2 कॉम्प्लिमेंट कशा बशा इनडायरेक्टली काढून घेतल्यात. आता एक कशी काढू ते मी विचार करतो. जरा विचार करावा लागतो ना, कारण की मम्मीला काही विचार केला तर पहिला मला करते रोस्ट, त्याच्यानंतर काहीतरी कॉम्प्लिमेंट असं कधीतरी निघतं. मम्मी आता पप्पा आलेले आहेत, आता लवकर आपण जेवायला जाऊ. त्याच्या अगोदर मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. आणि हा, आज मी माझं फुल ऑन उपवास आहे. हा, तर तुला एक प्रश्न विचारत होता. हा शर्ट बघ, हा मी काल घातलेला, कसा वाटत होता मला चांगलं सांग. वाटत होता. हा? तेच सांगते. मग बाहेर घालू? हा, आता बाहेर म्हणजे बाहेर घालू? बाहेर घालू शकतोस, पण आता इथल्या इथे जुनं झालंय जरा. जुना पण याच्यात झालाय, तुझं ओके. पोट नाही दिसत. का नाही दिसत बारीक पोट? झालंय. हा, काय बोलली? बारीक झालंय. बरं, हा. झालं माझं काम संपलं. तर फायनली माझं ऑपरेशन 1 झालेलं आहे आणि मम्मीकडनं माझ्यासाठी 3 कॉम्प्लिमेंट काढून घेतलेले आहेत. आणि असाच पूर्ण व्लॉग असणार आहे. असेच सगळे मी मिशन्स कम्प्लीट करणार आहे. आणि ह्यातलं एक मिशन मी तुम्हाला अगोदर सांगतो की पप्पांना डान्स करायला लावणार आहे. आणि नेक्स्ट मिशन आता लगेच मी तुम्हाला सांगतो. भरपूर विचार केल्याच्या नंतर अचानक भयानक माझ्या डोक्यामध्ये एक मिशन आलेलं आहे की मम्मी आणि पप्पांना एक सेल्फी काढायला लावायची. मम्मी आणि पप्पांनी सोबत कधीच एक सेल्फी घेतलेली नाही आहे. कधीच पप्पांनी मम्मीसोबत, मम्मीने पप्पांसोबत कधीच सेल्फी घेतली नाही. तर आज मी मम्मी आणि पप्पांना मॅनिपुलेट करणार आहे की ते दोघे एकमेकांसोबत सेल्फी घेतील. काहीतरी बघू, काहीतरी मी त्यांना असं आयडिया डोक्यात टाकेल की ते दोघं सेल्फी घेतील. मदर, आज जेवण को क्या बनाया था? आज मला तर दिलं नाही जेवायला लाल काही, माठ, कारण की माझा होता उपवास. मसूर की आमटी. नाईस नाईस. आणि आम्ही हा जो झाड घेतलेला हा वाढत आलेला आहे. नाईस नाईस. आणि फुलंही येत आहेत रोज रोज. आणि अपडेट अबाउट नागचाफाची ट्रिमिंग वगैरे केली मगाशी, तुम्हाला सांगितलं होतं एका ब्लॉग मध्ये कुठेतरी. बाकी बघा नजारा बघा किती अमेझिंग आहे. टाइम लागला लोड व्हायला, बट किती अमेझिंग दिसतंय बघा. नाही बघ तिकडे तर केवढं व्हाईट व्हाईट झालंय. काय व्हाईट व्हाईट. तिकडचं तर काय दिसतच नाही आता, बिलकुल काहीच नाही. आणि हा. खाली शेती बिती करतात तर खाली हिरवं इकडे वो सब जगह पे शेती बीती चलता है. हा हा, ते सोड. मला एक गोष्ट आली लक्षात. मला पण करशील खोकला कुछ भी बघ परत हात. अय्या. नुसती याची नक्कल. नुसते माझी नका, मग तुझ्यामुळे जशी माझे बॉक्स ते काही असो पण वाढव. डोंट कंप्लेंट मी. हा, मी काय बोलतो की अचानक भयानक माझ्या असा डोक्यात विचार आला की सेल्फी हे कोणी आविष्कार केला असेल. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. नहीं
अभी मेरे को क्या मालूम. म्हणजे किती युनिक आविष्कार असेल ना सेल्फी. म्हणजे मोबाईल easy. निघाल्यावर आपण असं असं करतो ती झाली हा, सेल्फी. पण तेच ना आपल्या लोकांना अगोदर थोडी माहिती हा. होतं. त्या कोणीतरी एकाने केलं असेल त्याच्यानंतरच आपल्याला कळलं ना की आपण अशी सेल्फी काढू शकतो. सेल्फी काढू शकतो. मग. आणि चांगलं आहे. तुला येतं सेल्फी काढता? नाही. मी मला कसं माहितीये का, मला फ्रंट कॅमेराने सेल्फी काढायला आवडतं. बॅक कॅमेराने आता पण मी ब्लॉग करतो ना, मला असं कसं तरी होतं की मी दिसतंय का, ब्लॉग चालू आहे का, काय चालू असेल असं म्हणून. पण बस सेल्फी वगैरे काढायला मला एन्जॉय असते. मी कधी ना कधी तरी अगोदर खूप पोस्ट करत राहतो. तू का कधी नाही ट्राय केलं? तू कधी काय नाही ट्राय केलं सेल्फी कधी बिल्फी काढायचा काढायचं? प्रयत्न म्हणजे प्रयत्न काय आलीच नाही वेळ. फोटो काढले तुम्ही लोकच काढत होतात. हा, तुम्ही असलात की तुम्हीच काढत होतात. मग ती कधी वेळच आली नाही ना. ते पण आहे. हा, शिकायला काय पटकन शिकू शकतो. तू बोलले की शिकायला कधीही शिकू शकतो. हा. मग वाय नॉट टुडे? बरोबर हा, आहे. why not शिकायला today? काय वय लागत नाही, हे नाही. जसं बोलतात ना, पाण्यात पडलं की पोहता येतं. नाईस नाईस नाईस. आणि कधीही माणूस शिकू शकतो. मग वाढ का बघते? वय- मग बघ काढते. कॅमेरावरती हात धरलास मग अरे. कसं होईल? पकडायला तर येऊ दे. ये ना इधर आव. हा, मग जा पुढे तर जा. बस तर. हा, मी नाही चांगली दिसत आहे. तेलकट झाले चेहरा. नाईस. लाल आपला व्हिडिओ बंद करून टाकली. ते सफेद दिसते ते अच्छा, दाबायचं. ते दावे. अरे पोस्ट मारू दे मला पहिला. थांब. मला नीट पकडू दे. हा. सेल्फी मैंने ले लिया, सेल्फी मैंने ले लिया. आता मी पप्पांबरोबर पण काढते. काय? पप्पांबरोबर आली ना मला सेल्फी. ओ सेल्फी निकालने को शिका है तो अभी पापा का और मेरा भी निकलती है. नाईस नाईस. ऐसा सेल्फी मी मम्मीला निकालते. काय नाही बोललो. मम्मीने स्वतः शिकली आणि तुमच्यासोबत फोटो काढायचा होता सेल्फी. चलो. तुम्ही कधी सेल्फी अरे नाही काढली? घडी मम्मीसोबत? निकालो, हात का घडी कधीच निकालो. नाही काढलीये. मला चांगल्यापैकी लक्षात आहे. मम्मी आणि पप्पांचा सेल्फी तर झालेला आहे. मम्मी आणि पप्पांना मी नाही करायला लावलं. मम्मीला डोक्यात घातलं आणि सेल्फी विल्फी मम्मीला शिकायला लावलं. आणि मम्मीने स्वतः बोलली की पप्पांसोबत पण काढते माझ्या नंतर. म्हणून तो ते टॅक्टिक्स होते माझे. आता बघूया, ऑपरेशन 2 तर झालेलं आहे. आता ऑपरेशन 3 बद्दल तुम्हाला लवकरच माहिती देतो. पहिले 2 मिशन मी जरा मस्तपैकी डोकं लावून कम्प्लीट केला. आता 3रा 4था 5वा करू काय? कसं करू कम्प्लीट? म्हणजे डोक्यात आहे की काय काय आहेत मिशन, तुम्हाला सांगतो एक एक करून. पण कशी करू कम्प्लीट, कारण की ते डिफिकल्टच झालं. तर इकडे ऍक्च्युली माझी क्लिप एक डिलीट झाली, कारण की पेनड्राईव्ह मोबाईल करण्यामध्ये माझी एक क्लिप डिलीट झालेली आहे. आणि इकडे मी तुम्हाला एक्सप्लेन करत होतो की आता मिशन 3 आहे, जिकडे मला पप्पांकडनं एक फेवर करून घ्यायचं आहे. पप्पांकडनं काहीतरी मला खायच्या गोष्टी बनवून घ्यायचं होतं. फेवर तोच होता. आणि म्हणून मी त्यासाठी काय केलं, लहानपणाचं टॅक्टिक्स वापरलं की मला भरपूर जेव्हा खोकला होतो, खोकत बसतो. आणि मग तेव्हा पप्पा बघतात आणि पप्पांनी बघितलं मला हळद आणि मध ह्याचं काहीतरी मिश्रण करून मला देतात, कारण की मग हे इकडे एकदम चांगल्यापैकी होऊन जातं. मला टॉन्सिल वगैरेचा त्रास आहे, म्हणून मी एक्स्ट्रीम खोकाची ऍक्टिंग केलंय. बट ते फेल झालं. पहिला फेलियर या चॅलेंज मधला. मला इच्छा होती की मंदिरात जायचं. पप्पा अगोदरच जाऊन आले. मला सांगितलं नाही, मी आलो असतो. आलेच नाही पप्पा. मला मंदिरात जायची इच्छा होती. वाह क्या एक्टिंग कर रहा है. काय झालं मग? काय झालं त्याच्यामध्ये? खोकतं तर दाखवलं तर काय झालं? हा, काय औषध घेऊ? बोला, काय औषध घेऊ? काय बोला, काय औषध घेऊ? हळद घ्यायचे, फक्त त्याच्यावर पाणी प्यायचं. मग दाखवा कसं करायचं ते. बनवून द्या. दिलंय 4 वेळा. 4 वेळा बनवून दिलं, मग आता नाही देणार 5व्यांदा? हा, डिप्रेशन मैं डिप्रेशन में रहता हूँ हमेशा. अभी मैं डिप्रेशन में हूँ. सो आता बारी आहे नवीन मिशनची. आणि नवीन मिशन मी विचार केला आहे डोक्यामध्ये की असंच अचानक भयानक काहीतरी गाणं लावणार आणि मम्मीच्या बाजूला मी उभं राहणार आणि विदिन 30 सेकंडच माझ्याकडे टाइम लिमिट असणार. 15 सेकंडच माझ्याकडे टाइम असणार मम्मीकडनं डान्स काढून घ्यायचा. मदरचा नवीन गाऊन आलेला आहे. मम्मी नवीन गाऊन घेतच राहते. नवीन आगे वेगळे. मम्मीचा एकदा गाऊन हॉल करायला पाहिजे ना. एक काम कर, आता लवकर घालून दाखव. तर मी प्लॅन असा केला आहे, मुद्दा मम्मीला सांगितलं की नवीन गाऊन घालून आहे, कारण की मम्मीचा मला माहिती आहे नवीन गाऊन घालून आहे ना तर अशी जरशी हॅपी असते आणि असं करणार. मग त्याच्यामध्ये गाणं ऐकल्यावरती मम्मी बरोबर नाचणार. गॅरंटी आहे मेरे को. दिमाग पिंकी है पैसे वालों की सॉंग. खूप मस्त दिसतोय. भरपूर मस्त. तिकडे दाखव. भरपूर म्हणजे भरपूर मस्त दिसतोय. खूपच अमेझिंग वाटतंय. भरपूर अमेझिंग. मला गाऊन मस्त आवडतात. खूप चांगला दिसतोय.
खूप चांगला दिसतोय. तू तुला हिरवा जास्त आवडला की हा आवडला? ये नाही तर गोल फिरून दाखव. पाठी गोल काय फिरून नाही. दाखव. पाठी काही नाही. खूप मस्त आहे. हा, खूप मस्त आहे. हात बरोबर आहे. खूप मस्त आहे. नाही हे काय ऐकते? हे तू लावलेस. अच्छा मला नाही माहित. भरपूर भरपूर मस्त. मम्मीला कुर्ता भरपूर आवडलेला वाटतोय कुर्ता असं. नाही. मग हे गाऊन अरे आहे, सॉरी गाऊन. मी कुर्ता काय ना मग माझ्या डोक्यात कुर्ता आला. गाऊन मम्मीला भरपूर आवडलेला वाटतो आहे आणि माझं मिशन झालेलं आहे. 2,000 years later. सो मी जाऊन आलो आहे बाहेर आणि जरा चॅलेंज वगैरे जरा असं हल्लं आहे कारण की त्याच्यानंतर मला ऑफिस वगैरे काम आलं आणि मग नंतर मलाही जरा बरं नव्हतं वाटत त्याच्यामुळे म्हणून मी आज शेवटचा चॅलेंज करायचा आहे आणि मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की कसंही करून पप्पांना नाचवायचं आहे आणि तोच आपला आहे मिशन नंबर 5 आणि मला माहिती आहे की ते मी एकटं नाही करू शकत म्हणून मम्मीला मी सोबत घेतलं आहे बिकॉज शी इज दी ओनली वन जे हे घडून आणू शकते मे बी कारण की तिलाही मे बीच वाटतं कारण की पप्पा नाही करणार असले बिलकुल पण नाही करणार असले म्हणून तुला मी चॅलेंज देतोय माझा चॅलेंज येतो मी तुला ॲज अ सबस्टिट्यूट देतोय की तुला पप्पांना कसंही करून नाचवायचं आहे सो मी त्याच्यासाठी मी प्लॅनिंग केलं कारण की माझा चॅलेंज आहे मी काय केलंय की आपण ट्राय करणार. आपण एकदम जोरात गाणं वाजवायचं कारण की आमच्या टीव्हीवरती आम्ही दोघं मस्तपैकी बघत असतो आणि जेव्हा कधी एकदम जोरात आवाज आम्ही लावून बसतो तेव्हा पप्पा आतमध्ये येतात आणि बोलतात की काय लावलं एवढा जोरात आवाज असं बोलतात ओरडतात मग त्याच्यामध्ये मम्मी कसंही करून त्यांना तू नाचवायचं आहे तू काय स्टेप कर त्यांच्यासमोर जाऊन असं करून त्यांना नाचवायचं आहे सालसा डान्स कर वॅले डान्स तर नाही होणार कपल डान्स कर काही कर बट त्यांना नाचवायचं आहे मी तिथे कॅमेरा लपवणार त्यांना वाटलं नाही पाहिजे की आपण ॲक्च्युली त्यांना नाचवायचं काहीतरी व्हिडिओमध्ये घेतोय नाहीतर ते बिलकुलच नाही करणार समजे बघूया आता गाणं कुठलेलं बोल सजेस्ट कर काहीतरी मी मगाशी बोललो की पिंकी ह्या पैसे वालो की लावाया नको मी बोलले की झिंगाट लावूया माझा झिंगाट लावतो कारण की धांगड निघाणं कसंही नाचा काही फरक नाही पडत मी आता काम करतोय की हे आमचं असं मस्त मोठं झाड आहे आणि हे अशी इथे ट्रॉफी आहे नाही हे इथे ठेवतो आणि ह्याच्या पाठी डायरेक्ट एवढं सोपं करायचं एवढं सोपं डायरेक्ट साईड चालूच राहणार आहे तुम्हाला हे सगळे चॅलेंजेस माझे कसे वाटले ते मला सांगा हा व्हिडिओ कसा वाटला मला ते सांगा स्पेशली बाकी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हाईप करायला विसरू नका काय बोलत होती मी जिंकली मी काय? चॅलेंज जिंकली पप्पांना नाचवलं